केलं चालू. ओके, आता आपण काय शिकणार आहे? व्हरायटीज ऑफ मिल्क. व्हरायटीज ऑफ मिल्क, मक्याच्या जाती. व्हरायटीज ऑफ मिल्क. व्हरायटीज ऑफ मिल्क. बघा मक्याच्या जाती कुठले? लोकल जात, गावरान जात बघा T41 आणि T4111. इंट्रोड्यूस्ड हायब्रिड. इंट्रोड्यूस्ड हायब्रिड म्हणजे संकरित जाती. DS13, Dixie 11, Dixie 22, Dixie 33 and EHG 27. हायब्रिड व्हरायटी होतात, संकरित जाती बघा. गंगा हायब्रिड 1, गंगा 5, गंगा सफेद 2, गंगा 101, डेक्कन डबल हायब्रिड, डेक्कन 103 आणि रणजित आणि हाय स्टार्च. ह्या काय हायब्रिड व्हरायटी, संकरित व्हरायटी. इट इज ग्रोन फॉर स्टार्च इंडस्ट्री. हाय स्टार्च व्हरायटीचा उपयोग काय केला जातो? स्टार्च तयार करण्याकरता केला जातो. कुठल्या हायब्रिड व्हरायटी? गंगा हायब्रिड 1, गंगा 5, गंगा सफेद 2, गंगा 101, डेक्कन डबल हायब्रिड आणि डेक्कन 103 आणि रणजित. हाय स्टार्च व्हरायटी कशासाठी घेतली जाते? ग्रोथ फॉर स्टार्च इंडस्ट्री. आता कॉम्पोजिट व्हरायटी. कॉम्पोजिट व्हरायटी म्हणजे काय? या वर्षी पेरलेलं बियाणं तेच पुढच्या वर्षी पेरणीकरता उपयोग करतात, त्याला कॉम्पोजिट व्हरायटी म्हणतात. कॉम्पोजिट व्हरायटी. कॉम्पोजिट व्हरायटी. कॉम्पोजिट व्हरायटी. कॉम्पोजिट व्हरायटी. कॉम्पोजिट बघा, कॉम्पोजिट बद्दल तुम्हाला आता कॉम्पोजिट व्हरायटी कुठे बघा. अंबर, जवार, किसान, विजय, सोना, विक्रम आणि आफ्रिकन टॉप. कुठले? अंबर, जवार, किसान, विजय. ड्यू टू 4 व्हरायटीज ऑफ 4 कॉम्पोजिट व्हरायटी. 2 मार्काला येतात. तुम्ही कुठली 4 नावं. अंबर, जवार, किसान, विजय, सोना, विक्रम आणि आफ्रिकन टॉप. या 7 नावापैकी कुठली 2 नावं लिहिली तरी 4 नावं लिहिली तर 2 नावं. ओके. इट इज द बॉटलमेंट व्हरायटी. आफ्रिकन टॉप ही जात काय? चाऱ्याचे पीक म्हणून घेतली जाणार. आता स्पेशल फ्युचर्स ऑफ सम इम्पॉर्टंट व्हरायटीज. स्पेशल फ्युचर्स ऑफ सम व्हरायटी. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले व्हरायटी कुठली? गंगा हायब्रिड 5. कुठले? गंगा हायब्रिड 5. गंगा हायब्रिड 5. ओके. बघा, इट इज प्रोड्यूस्ड बाय क्रॉसिंग CM202 इंटू CM111. ब्रॅकेटमध्ये CM202 इंटू CM111 हा मेल आहे आणि फिमेल कुठला? इंटू CM500. या दोन्हीचा क्रॉस करून गंगा हायब्रिड व्हरायटी केली. इट मॅच्युअर्स इन 90 to 95 डेज. 90 ते 95 दिवसात, म्हणजे 3 ते सव्वा महिन्यात, 3 महिन्यात निघते व्हरायटी. द ग्रेन इज बोल्ड अँड येलो कलर. दाणे कशा आहेत? टपोरे आणि पिवळ्या कलरचे. इट कॅन बी ग्रोन थ्रूआउट द इयर. वर्षात कधीही करू शकता, खरीपात, रब्बी आणि समर उन्हाळ्यामध्ये. इट इज अ रेजिस्टर्ड टू स्टेन बोरर, रस्ट आणि गोसावी डिसीज. ही व्हरायटी कशा आहे? कोड किड्याला, रस्ट आणि गोसावी रोगाला प्रतिकारक्षम आहे. ॲव्हरेज रेट इज 40 to 53 क्विंटल. सरासरी हेक्टरी उत्पादन किती? 48 ते 53 क्विंटल. आता गंगा सफेद 2 व्हरायटी बघा. गंगा सफेद 2 व्हरायटी काय? कशा प्रकारे गंगा सफेद 2 व्हरायटी?
इट इज अ क्रॉस बिटवीन शियम 400 into शियम 300 ब्रॅकेट मध्ये काय शियम 400 into शियम 300 ब्रॅकेट कंप्लीट into शियम 600 याचा क्रॉस आहे. क्रॉस करून नवीन जात काढलेली ही गंगा सक्रिय. इट मॅच्युअर्स इन 85 to 100 days 85 ते 90 दिवसात म्हणजे पावणे 3 ते एक 4-4.5 महिन्यात निघते जातं. पावणे 3 ते 4-4.5 पावणे 3 ते 3.5 महिन्यात. ओके. द ग्रेन इज व्हाईट इन कलर. दाणे कसे असतात त्याचे पांढऱ्या रंगाचे असतात. इट इज रजिस्टर टू डाउनी मिल्ड्यू लीफ ब्लाइट अँड रस्ट डिसीज. ही व्हरायटी डाउनी मिल्ड्यू दावण्या रोगाला, लीफ ब्लाइट पानावर येणारा करपा आणि रस्ट ह्या रोगाला प्रतिकारक्षम आहे. ॲव्हरेज यील्ड बघा इज 48 to 52 क्विंटल. सरासरी उत्पादन किती 48 ते 52 क्विंटल आहे. द डिफरन्स बिटवीन हायब्रिड मेज अँड कॉम्पोजिट मेज. तर काय शिकायचं आहे हायब्रिड मेज अँड कॉम्पोजिट मेज बद्दल फरक स्पष्ट करा. 4 मुद्दे दिले की 2 मार्क. difference between hybrid maize and composite maize. Hybrid maize and composite maize. Hybrid maize and composite maize. कंपोजिट मेज याचा फरक स्पष्ट करा. तर बघा काय फरक आहे आता शिकवतो इकडे लक्ष द्या. हायब्रिड मेज इट इज प्रूव्ड बाय 2 to 3 वे क्रॉसिंग विथ नीड टेक्निकल नॉलेज. मेल आणि फिमेलचा क्रॉस करून ही व्हरायटी काढली जाते. याच्यासाठी टेक्निकल नॉलेज म्हणजे तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. इट इज सिंथेटिक और फिक्स्ड हायब्रिड प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सीड्स ऑफ डिफरंट व्हरायटी. सिंथेटिक और फिक्स्ड हायब्रिड आहे. एकमेकात बियाणे मिसळले जातात आणि त्यातून ते चांगलं निरोगी सिलेक्शन पद्धतीने निवडून त्याच्यातून कंपोजिट मेज तयार केले. सीड कॅन बी युज्ड ओनली वन्स अँड न्यू सीड हॅज टू फ्रूट एव्हरीवेअर. हायब्रिड व्हरायटीमध्ये काय केलं जातं दरवर्षी बाजारातून नवीन पिशवी आणून पेरावं लागतं प्रत्येक वर्षी. आणि कॉम्पोजिट व्हरायटीमध्ये काय ग्रेन ऑफ प्रिव्हियस क्रॉप कॅन बी युज्ड फॉर सीड टू नेक्स्ट इयर. कॉम्पोजिट व्हरायटीमध्ये काय गेल्या वर्षीचं जर बियाणं असेल कणस असतील मके तर तीच सोडून लागवड करायची. हायब्रिड मेज बघा द कॉस्ट ऑफ सीड इज मोर. बियाणाची किंमत जास्त असते आणि कॉम्पोजिटमध्ये कॉस्ट ऑफ सीड इज लेस. बियाणाची किंमत कमी कारण गेल्या वर्षीचं बी पेरलं जातं. मॅच्युरिटी पिरियड इज अर्ली दॅन कॉम्पोजिट. हायब्रिडमध्ये कॉम्पोजिट मेजपेक्षा लवकर काढण्यात येते. मॅच्युरिटी पिरियड इज लेट दॅन हायब्रिड आणि कॉम्पोजिट हे हायब्रिड मेजपेक्षा उशिरा निघते. स्टेम इज स्ट्रॉंग. हायब्रिडचं काय असतं खोड बळकट असतं आणि कॉम्पोजिटचं स्टेम इज वीक. खोड हे ताकद कमी असते. बघा हायब्रिड मेज कॅनॉट टॉलरेट ड्रॉट आणि टॉलरेट ड्रॉट. हायब्रिड मेजला दुष्काळ वगैरे चालत नाही कमी पाऊस वगैरे आणि कॉम्पोजिट मेजला कमी पाऊस वगैरे असला तरी चालतं. लेट डिग्री ऑफ रेजिस्टर टू डिसीज. हायब्रिड काय होतं लवकर रोगाला बळी पडतं आणि कॉम्पोजिट हाय डिग्री ऑफ रेजिस्टर टू डिसीज म्हणजे रोगाला बळी पडत नाही. दे आर लेस प्रोडक्टिव्ह अँड फर्टिलायझर रिस्पॉन्सिबल. हायब्रिड मेजचं उत्पादन कमी निघतं आणि खताला कमी प्रतिसाद देतं. दे आर मोर प्रोडक्टिव्ह अँड फर्टिलायझर रिस्पॉन्स दॅन हायब्रिड मेज आणि कॉम्पोजिट मेज हे उत्पादन जास्त मिळतं. आता हायब्रिड मेजच्या व्हरायटी कुठल्या आहेत बघा गंगा 1, गंगा 5, गंगा 10100. कॉम्पोजिट मेजच्या अंबर, जव्हार, सोना आणि किसन. आता आपल्याला काय शिकायचं आहे प्रिपरेशन ऑफ लँड. कल्चरल मेथड्समधलं प्रिपरेशन ऑफ लँड शिकायचं आहे. द लँड इज फ्लोड अँड ब्रॉट टू फाईन टेक बाय गिव्हिंग 2 to 3 हॅरोइंग. जमीन एकदा नांगरायची आणि 2 ते 3 वेळा कुळवणी करायची. दस सीडबेड शुड बी फ्री फ्रॉम वीड्स अँड स्टबल. तुम्ही एकदा नांगरणी कुळवणी केल्यानंतर काय करायचं आहे त्याचे दसकटं गवत वगैरे इकडून बांधावर आणून जाळून टाकायचं. Epoine is added and thoroughly mixed with the
सॉईल बाय फायनल हॅरोइंग, चांगलं फुललेलं शेतखत त्यात टाकायचं कुळवणी झाल्यानंतर आणि त्याच्यातून कुळव फिरवायचा म्हणजे मिक्स व्हावं. प्लॅंकिंग इज डन कॉन्टॅक्ट बेड. प्लॅंकिंग काय म्हणजे लेवल होतं, पत्रा फिरवला जातो बैलाच्या मागे किंवा ट्रॅक्टरच्या मागे, म्हणजे जमीन लेवल होऊन जाते. सोईंग टाईम बघा, पेरणीची वेळ इन महाराष्ट्र मेक अँड सोन थ्रूआउट द इयर. महाराष्ट्रामध्ये मका तिन्ही सीझनमध्ये घेतली जाते. खरीपात जर करायची असेल तर कधी पेरणी करायला पाहिजे? जून किंवा जुलै महिन्यामध्ये. रब्बीसाठी घेत असाल तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पेरणी झाली पाहिजे. आणि ग्रीन फॉडर चाऱ्यासाठी उन्हाळ्यात घेत असाल तर मार्च एप्रिलमध्ये मक्याची पेरणी झाली पाहिजे. आता सोईंग मेथड, पेरणीच्या पद्धती. रेनफीड ग्रेन इज सोन बाय ड्रिलिंग मेथड. टिपणीनं पेरलं जातं. पावसाळी मका जी आहे खरीपात घेतली जाणारी टिपणीनं पेरली जाते. इरिडिकेटेड ग्रेन इज सोन बाय ड्रिबलिंग. पाणी देऊन बागायती जर मका असेल तर हाताने टोचली जाते, वाफे तयार केले जातात आणि हाताने त्याच्याकडे लावले जातात. फॉडर मेन इज युजली सोन बाय ब्रॉडकास्टिंग. चाऱ्याची मकाई काय केली जाते, हाताने अशी वाफ्यात फेकली जाते. तुम्ही रान तयार केले पाऊस पडल्यानंतर किंवा पाणी दिल्यानंतर. सीड रेट बघा, सीड रेट बघा, बी दर फॉर ग्रेन क्रॉप, धान्यासाठी जर घेत असेल मका तर 15 ते 20 किलोग्रॅम पर हेक्टरला बियाणे लागतात. 15 ते 20 किलो मकाचे बियाणे विकतात. फॉडर चाऱ्यासाठी मका घेत असाल तर 40 ते 45 किलोग्रॅम पर हेक्टरला मका लागते. स्पेसिंग बघा, स्पेसिंग म्हणजे 2 प्लांटमधलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर. फॉर ग्रेन क्रॉप स्पेसिंग डिपेंड अपॉन फर्टिलिटी ऑफ सॉईल. धान्यासाठी घेत असाल तर जमिनीच्या सुपीकतेनुसार त्याचं अंतर 2 ओळीतलं 2 प्लांटमध्ये ठेवलं जातं. हेवी सॉईल, भारी जमीन असेल तर 2 ओळीतलं अंतर 60 सेंटीमीटर ठेवायचं आणि 2 प्लांटमधलं अंतर 30 सेंटीमीटर. मीडियम मध्यम जमीन असेल तर 2 प्लांटमधलं अंतर 75 सेंटीमीटर ठेवायचं आणि 2 प्लांट 45 सेंटीमीटर ठेवायचं. फॉडर क्रॉप असेल, फॉडर चाऱ्याचं पीक असेल 30 बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवायचं. आता इंटर कल्टिवेशन, आंतरमशागत कशी करायची बघा. मेज field should be kept weed free for 45 to 60 days after sowing as the growth is slow at the initial stage. मका पिके पेरणीनंतर 45 ते 60 दिवस तणमुक्त ठेवायचं वाढीच्या सुरुवातीच्या काळात. 2 hand weeding followed by 2 hoeing are given 15 days interval. 2दा हाताने खुरपायचं आणि 2दा कोळपणी करायची 15 दिवसाच्या अंतराळ. The last hoeing is given when the crop is 8 to 10 years old. शेवटची कोळपणी कधी थांबवायची? ज्यावेळेस पीक 2 ते 2.5 महिन्यात झालेलं असतं त्यावेळेस. The light earthing of is done to give a support to plant. थोडी बुंद्याला माती लावायची म्हणजे काय होतं, पाऊस पडला तर मुळ्या उघड्या पडत नाहीत आणि झाड उघडं पडण्याची शक्यता असते वाऱ्याने वगैरे, म्हणून मुळ्याला थोडं माती लावायची. Fodder meal only 2 hoeing and 1 hand weeding. चाऱ्याकरता मका घेत असेल तर 2दा खुरपणी करायची, 2दा कोळपणी करायची, एकदा खुरपणी करायची. बघा अलीकडं खुरपणीची गरज नाही, तणनाशक निघाले त्याची फवारणी केली का आपोआप तण करून जातं. वीड कंट्रोल कॅन बी डन बाय स्प्रेइंग ऑफ विडीसाईड. तणनाशक कुठलं वापरायचं बघा मक्यात? सिमॅजिन 2.5 किलोग्रॅम पर हेक्टरला किंवा 2,4-D 1.25 किलोग्रॅम पर हेक्टरला किंवा ॲट्रॅझॉन 1 किलोग्रॅम पर हेक्टरला हे तणनाशक वापरायचे. रोटेशन अँड मिक्स क्रॉपिंग, पिकाची फेरपाडळ आणि मिश्र पिके कशी घ्यायची बघा मक्यात. मेज इज रोटेटेड विथ व्हीट, कॉटन अँड शुगर केन. मक्यातील फेरपाडळ कशाबरोबर केली जाते? गहू, कापूस आणि ऊस. आणि इट मे बी रोटेटेड, इट्स ऑल्सो रोटेटेड विथ ग्राम, लेंटिल अँड मस्टार्ड. हरभरा, मसूर आणि मोहरी बरोबर फेरफार केली जाते. इन हेल्दी एरिया मे पोटॅटो रोटेशन इज फॉलो. डोंगर उताराची जमीन असेल खाचकाळी येते तर मक्याचं फेरफार याच्याबरोबर करतात, बटाट्या पोटॅटो बरोबर. इट इज मोस्टली ग्रोन ॲज ए सोल क्रॉप बट मे बी ग्रोन ॲज ए मिक्स क्रॉप विथ द मूग, उडीद, तूर. जनरली मका हे सेपरेट पेरतात, सोल क्रॉप त्याच्यामध्ये मिक्स पेरतात जनरली. पण मिक्स जर घ्यायचं असेल तर तुम्ही 4 मुळी मक्याच्या आणि 2 मुळी मुगाच्या किंवा उडदाच्या किंवा तुरीच्या घेऊ शकता.
बघा मॅन्युरिंग, बघा खतं कशी द्यायची. मॅन्युरिंग म्हणजे खतं कशी द्यायची. मका पिकाला खतं कशी द्यायची. मॅन्युरिंग म्हणजे खत कसं द्यायचं मकाला. Maize is a heavy feeder crop, hence manure and fertilizer requirement is high. मका हे काय खडाळ पीक आहे, त्याला खत लई लागतं. खत आणि रासायनिक खत आणि आपलं सेंद्रिय खत आणि रासायनिक खत पण जास्त लागतं त्याला. 12 ते 15 टन पॉईंट पर हेक्टर. 12 ते 15 टन पर हेक्टर काय करायचं. पॉईंट फाड्या मिळतात कुजलेलं शेणखत त्याच्या ॲडिट टाईम ऑफ जमीन तयार करण्याच्या वेळेस टाकायचं. तर रासायनिक खताचा मात्रा किंवा डोस कसा द्यायचा. फर्टिलायझर डोस फॉर लोकल व्हरायटी गावरान जात असेल तर 30 किलो नायट्रोजन पर हेक्टरला देतं. फॉर हायब्रिड व्हरायटी असेल संकरित जात हायब्रिड 75 ते 100 किलो नायट्रोजन, 50 ते 75 किलो P2, 50 ते 75 किलो K2. कॉम्पोजिट व्हरायटीला कसा डोस द्यायचा वगैरे खताला. 80 kg नायट्रोजन, 30 kg P2 पर हेक्टर. इन केस ऑफ लोकल व्हरायटी गावरान जात असेल तर नायट्रोजन इज गिवन ॲज अ टॉप ड्रेसिंग व्हेन द प्लांट 30 सेंटीमीटर हाईट. काय करायचं. गावरान जात असेल तर नायट्रोजन टॉप ड्रेसिंग म्हणजे पीक उगवून आल्यानंतर गुडघ्या मांड्याला पीक ज्यावेळेस येतं त्यावेळेस नायट्रोजनचा डोस द्यायचा 30 सेंटीमीटर गुडघ्या मांड्याला. किंवा इन हायब्रिड कॉम्पोजिट व्हरायटी 1/3 डोस ऑफ नायट्रोजन अँड फुल डोस ऑफ पीक इज अप्लाइड ॲट टाइम ऑफ सीड. हायब्रिड किंवा कॉम्पोजिट व्हरायटीमध्ये काय केलं जातं. 1/3 डोस ऑफ नायट्रोजन आणि फुल डोस पोटॅशियम आणि फॉस्फरस आणि पोटॅशियमचा दिला जातो. सेकंड 1/3 डोस ऑफ नायट्रोजन आपले नी हाय स्टेज ज्यावेळेस कंस यायला लागतात मक्याला त्यावेळेस 1/3 डोस नायट्रोजनचा म्हणजे पेरणीनंतर 30 ते 40 दिवसानंतर. आणि लास्ट बघा 1/3 डोस ऑफ नायट्रोजन जातात टासलिंग स्टेज. टासलिंग म्हणजे तुरे येतात मक्याला कंसाच्या मधून केसाळ वाढ झालेली असते त्याला त्यावेळेस 50 ते 60 दिवसानंतर पेरणीनंतर द्यायचं. आता इरिगेशन बघा मक्याला पाणी कसं द्यायचं. इरिगेशन इन खरीप सीझन इफ रेनफॉल इज वेल डिस्ट्रीब्युटेड नो इरिगेशन इज नीडेड. खरीप सीझनमध्ये वेळेवर पाऊस पडत गेला तर पाणी द्यायची गरज नाही. बट अंडर प्रोलॉंग्ड ड्रॉट कंडिशन अँड क्रिटिकल स्टेजेस प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आर गिव्हन ॲट 20 days इंटरवल. जर 2 पावसामध्ये जर गॅप पडला असेल तर सध्या कसा गॅप पडला आहे पिकं वाळायला अजून 4-5 दिवसांनी असा जर गॅप पडला असेल तर काय होतं क्रिटिकल स्टेजेसला पाणी द्यायचं. म्हणजे मका फुलवऱ्यात असेल कणसा जे लागलेले असतात दाणे करायला लागलेले असतात अशा वेळेस क्रिटिकल स्टेजेस. इन ऑल 4 to 5 इरिगेशन रिक्वायर्ड फॉर रब्बी समर अँड 15 to 20 days इंटरवल. इन ऑल मक्याला 4 ते 5 पाणी लागतात रब्बी मकाला आणि समरला 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पाणी देतात. आता क्रिटिकल स्टेजेस ऑफ इरिगेशन पाणी क्रिटिकल स्टेजेस कुठे बघा. सीडलिंग स्टेज म्हणजे पेरणीनंतर 1 ते 2 सेंटीमीटर रोप असेल आणि गॅप पडला तर पाऊस नसेल तर पाणी द्यायचं. नी हाईट स्टेज ज्यावेळेस त्याला कणीसच्या खाली एक पान असतं त्याला नी हाईट स्टेज म्हणतात. ते आलं की पाणी द्यायचं. किंवा टासलिंग त्याला तुरा यायला लागला. मिल्किंग म्हणजे दाणे भरायला लागले. रायटिंग म्हणजे पक्व होण्याच्या स्टेजला पाणी द्यायचं. वॉटर रिक्वायरमेंट इज हायेस्ट ॲट टासलिंग स्टेज. तुला त्याला तुरा यायला लागल्यानंतर पाणी जास्त लागतं. इट इज द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड एक्सेसिव्ह वॉटर इनिशिएटेड अँड मॉइश्चर ट्रेन स्टेज. दाणे भरण्याच्या वेळेस देणं हे अतिशय आवश्यक आहे. हार्वेस्टिंग अँड शेलिंग काढणी आणि मकाची सोलणी कशी करायची होता. अनराईप मॅच क्रॉप्स हार्वेस्टेड ॲट द मिड स्टेज फॉर रोस्टेड ग्रेन. कच्ची कणसं कधी काढली जातात भाजून खाण्यासाठी. The grain crop is harvested when the sheath of crops turn brown and grain become hard and dry. दाण्याकरता जर घ्यायचं असेल त्यावेळेस दाणे हार्ड झाल्यानंतर आणि वाळायला लागल्यानंतर धुवून घ्यायची कणसं. The crops are taken out from standing and split into the drying forwarding. कणसं मोडायची आणि खळ्यात 1 आठवडा वळवायची. The stalks are cut close to the ground and dried in the field. पुन्हा मक्याचं खोड कापून घ्यायचं आणि त्याच्या पेंड्यामधून वाळून
चाऱ्याकरता जनावरांच्या ठेवायचं. They are tied into bundles and stacked. पेंड्या बांधायच्या आणि त्याची बंद लावायची. The grains are removed from cobs by hand tiller or power tiller. मक्याचे कणसापासून दाणे कसे सेपरेट करायचे, हाताने सोलता येतात हातानं, किंवा अलीकडे पॉवर टिलर आपोआप कणीस त्याची इकडे दाणे पडतात आणि इकडे भुसकट पडतात. बघा, द ग्रेन्स आर ड्राईड अँड स्टोर्ड. दाणे पुन्हा काय करायचे, वाळवायचे आणि स्टोर ठेवायचे. मार्केटमध्ये न्यायच्या अगोदर काही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार मार्केटमध्ये भाव असेल, भाव नसेल, तुम्हाला न्यायचं असेल न्यायचं तर नेऊ शकतो. बघा, फॉडर मेज क्रॉप इज कट पेन द टासल मेक देअर अपीअरन्स. फॉडर मेज क्रॉप इज कट पेन द टासल मेक देअर अपीअरन्स. चाऱ्याच्या पिकाकरता जर मका घेतली असेल तर त्याला तुरा आल्यानंतर मका कापून घ्यायची. In composite variety, big, compact, fully matured crops are dried and stored for sowing. Composite variety मका पेरलेली असेल तर टपोरे दाणे, भरलेलं कणीस आणि फुल्ली मॅच्युअर्ड कणस पाडून त्याचं सेपरेट ठेवायचं. हे आर शेल्ड बाय हँड जस्ट 2%. पेरणीच्या हाताने सोलायचं, मशीन नाही सोलायचं.